सुरुवात आपण करणार आहोत आत्ताच्या टॉप 10 बातम्यांनी। मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब बसल्याची धमकी देण्यात आली आहे। धमकी मिळाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर विमानाचे सुरक्षितपणे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं। दरम्यान विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे। बॉम्ब निकामी करणारं पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालं। फिलिपाईन्समध्ये फंगबॉंग वादळाचा कहर बघायला मिळतो। या वादळामुळे आतापर्यंत किमान 27 जणांचा मृत्यू झाला आहे। 2 जण अजूनही बेपत्ता आहेत। वादळ ओसरलं जरी असलं तरी उत्तर फिलिपाईन्समधील लुझॉन बेटावर अनेक शहरांमध्ये पूरस्थिती कायम आहे। अनेक गावातली घरं अजूनही छपरापर्यंत पाण्यात बुडाली आहेत, तर काही जण दुसऱ्या मजल्यावर किंवा छतावर थांबले आहेत आणि पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करत आहेत। स्पेनच्या अटर्नी जनरलवर गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप करण्यात आला। आल्वारो गार्सिया ऑर्टिज यांच्यावर गोपनीय ईमेल पत्रकारांना लीक केल्याचा आरोप असून त्यांच्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच फौजदारी खटला सुरू झाला आहे। हा खटला पंतप्रधान पेद्रो सांचेस यांच्या डाव्या विचारसरणीच्या सरकारसाठी मोठं राजकीय संकट ठरू शकतं। गार्सिया ऑर्टिज यांनी सगळे आरोप फेटाळले असून सांचेस यांनी त्यांना सार्वजनिक पाठिंबा दिला आहे। थायलंडच्या अपील न्यायालयानं शी जियांग या कथित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्याला चीनकडे प्रत्यार्पित करण्यास सोमवारी मंजुरी दिली आहे। बीजिंगनं त्याच्यावर 200हून अधिक बेकायदेशीर ऑनलाईन जुगार चालवल्याचा आरोप ठेवला आहे। शी जियांग हा आशियातील अटक झालेल्या प्रमुख सायबर क्राईम ऑपरेटर्सपैकी एक आहे। त्याला ऑगस्ट 2022 मध्ये बँकॉक येथे चीनच्या 2014च्या वॉरंटनुसार अटक करण्यात आली। सध्या तो बँकॉकच्या क्लॉग रेब मध्यवर्ती तुरुंगात आहे। जॉर्जियामध्ये तुर्कीचा लष्करी विमान कोसळले, यात 20 जवानांचा मृत्यू झालाय। जॉर्जियामध्ये तुर्कीचं लष्करी मालवाहू विमान C-130 कोसळून त्यातील सर्व 20 जवान ठार झाले, अशी माहिती तुर्कीच्या संरक्षण मंत्र्यांनी बुधवारी दिली। हे विमान अझरबैजानमधील गांजा येथून तुर्कीला परत येत असताना अपघात झालेला आहे। पाटण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे। 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा निकाल जाहीर होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे। 501 किलो लाडू बनवण्यात येत आहेत। विजयानंतर या लाडूचं वाटप करण्यात येईल। ब्राझीलमध्ये हिप्पी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट झाल्याचं बघायला मिळालं। ब्राझीलमधील आदिवासी आता आक्रमक झालेले आहेत। यावेळी त्यांनी दरवाजे तोडून कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर तिथल्या काही वस्तूंची तोडफोड केली, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। चीनमधील सिचुआन प्रांतातील एक नवीन पूल कोसळला। पूल कोसळल्यानंतर त्याचे 2 तुकडे झाले। पूल कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हॉंगकी पूल काही महिन्यांपूर्वीच बांधलेला होता। इस्रायलच्या ताब्यातील पश्चिम किनाऱ्यावर इस्रायली वसाहतीने पॅलेस्टिनी ग्रामस्थ कार्यकर्त्यांवर वसाहती चौकीजवळ हल्ला केला। 50हून अधिक जणांनी हा हल्ला केला। यात कारखाना, 10हून अधिक ट्रक, घरं जाळण्यात आली आहेत। यात मोठे नुकसान झालंय। इस्रायल हमास संघर्ष सुरू असताना पश्चिम किनाऱ्यावर हा हिंसाचार वाढला आहे। अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडल्याने त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्याला डिस्चार्ज मिळाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोविंदा राहत्या घरीत बेशुद्ध पडला होता। सुरुवातीला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला औषध देण्यात आलं, नंतर त्याची प्रकृती आणखी ढासळली। दरम्यान खूप थकलो होतो, त्यामुळे आजारी पडलो, पण आता ठीक असल्याचं गोविंदानं स्वतः म्हटलंय। योग प्राणायाम अच्छा है। मैं भी ज़्यादा एक्सरसाइज करते हैं और टफ है। मैं ट्राई कर रहा हूँ पर्सनालिटी